नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7 स्कॉलरशिप एक्झाम मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये आपण आजपासून सुरू करत आहे युनिट नंबर 1 दॅट इज नंबर 1. यामध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर, को प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, ट्रायंगुलर नंबर अँड रोमन नंबर एक्सेट्रा. तर या जे बेसिक आहे याविषयी मी आधीच ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जे बेसिकचे जे नॉलेज आहे त्याकरता आपण ते व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपण इथे डायरेक्टली एक्झाम्पल्स पाहणार आहोत की जे स्कॉलरशिप एक्झाममध्ये येऊ शकतात किंवा नाही येऊ शकत, पण अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स होऊ शकते हायर लेवलमध्ये येऊ शकतात. तर नवनीत बुकमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथं बघणार आहोत आणि एक्सरसाइज आहे 1.1 जी नवनीतच्या बुकमधून आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे, व्हॉट इज द सम ऑफ नंबर्स फ्रॉम 21 टू 90. तर 21 टू 90 चं जे ॲडिशन आहे ते किती येते यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे, n इंटू n प्लस 1 अपॉन 2. याचा अर्थ काय होते की 1 टू 10 किंवा 1 टू 20 आणि अशाच पद्धतीनं 1 टू 30, 1 टू 40, 1 टू 50 आणि सेम ऑन. याचं जे आन्सर जर काढायचं आहे त्याच्यामध्ये n काय राहते. समजा 1 टू 10 चा आन्सर काढायचा आहे त्याच्यामध्ये n 10 राहते. 1 टू 20 ची ॲडिशन जर काढायची आहे यामध्ये n 20 राहते आणि अशाच पद्धतीने हे पुढे चालते. आपल्याला प्रश्न विचारला आहे की 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नंबरची ॲडिशन किती येते. यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 1 टू 90 च्या ॲडिशन मधून मायनस करायचं आहे 1 टू 20 चं. ठीक आहे, 1 टू 20. 1 टू 90 मधून 1 टू 20 ची जी ॲडिशन आहे ती जर तुम्ही मायनस कराल, ठीक आहे, 1 टू 20 जर मायनस कराल तर तुम्हाला आन्सर मिळेल 21 टू 90 चं. आता 1 टू 90 चा आन्सर काय येईल ते या फॉर्म्युल्यानुसार. यामध्ये n किती राहील 90. आता काय इथे की खूप काही फॉर्म्युला बी लक्षात नाही ठेवायचा आहे. काय करायचं आहे की आपल्या जवळ n इथं 90 आहे तर 90 ची हाफ करा. 90 ची हाफ होते 45 मल्टिप्लाय n म्हणजे 90 आहे, 90 मध्ये प्लस 1 करा 91 होते. ठीक आहे, मायनस करा कुणाला 1 टू 20. आता 1 टू 20 ची जी ॲडिशन आहे त्यामध्ये n किती आहे 90 तर 20. तर 20 ची हाफ करा. 20 ची हाफ किती होईल 10 इंटू. आता n 20 होता तर n मध्ये 1 ऍड करा तर 21 होते तर 21. ठीक आहे, आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करायचे आहे 45 इंटू 91 किती होईल 91 मल्टिप्लाय 45 साईडला करा. 5 5 9 जा 45, 4 1 जा 4, 4 9 जा 36, 5904 4095 आले. मायनस 21 इंटू 10 किती होते 210. आता यांची सबट्रॅक्शन करा. 4095 210 तर 5 8 इथे 3 इथे 10 इथे 8 आणि इथे 3. आन्सर आला 3885. ऑप्शन मध्ये काय आहे का 3885. इथे एक 8 जास्त झालेला आहे. ठीक आहे, तर 3885 ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 2. यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की इफ x is an odd number which is completely divisible by 17, which is the next second even number after x completely divisible by 17. प्रश्न काय म्हटलेला आहे की x अशी नंबर आहे जी 17 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. मग x च्या नंतर अशी कोणती इवन नंबर आहे जी 17 ने डिव्हिजिबल आहे आणि इथे x ही ऑड नंबर आहे. ठीक आहे, x अशी ऑड नंबर आहे जी 17 ने डिव्हिजिबल आहे, पण x च्या नंतर दुसरी अशी कोणती इवन नंबर आहे जी 17 ने डिव्हिजिबल आहे.
आता जर तुम्ही 17चा टेबल पाहाल तर 17चा टेबल काय आहे? 17 1 जा 17, 17 2 जा 34, 17 3 जा 51. म्हणजे हा पॅटर्न कसा चालतो बघा. 17 ऑड आहे, 34 इवन आहे, 51 ऑड आहे, त्याच्यानंतर 68 येईल. तर पॅटर्न कसा चालतो? ऑड इवन. कोणत्याही ऑड नंबरचा टेबल तुम्ही पहा, त्यामध्ये हाच पॅटर्न राहील. म्हणजे इथं प्रश्न 70च्या जागी 19चा येईल, 21चा येईल, 23चा येईल. कोणत्याही ऑड नंबरच्या बाबत असा जर प्रश्न आला तर सेम इथं जे आपण इथे सांगणार आहोत, जी ट्रिक सांगणार आहोत, ती ऑड नंबरमध्ये कोणतीही सेम राहणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला नंबर दिले आहे एक्स, आणि एक्स ही आहे ऑड नंबर. ठीक आहे, जी 17 न डिव्हिजिबल आहे. याचा अर्थ याच्या नंतरची येणारी जी नंबर आहे ती इवन राहील आणि ती 17 न डिव्हिजिबल राहील. आता येणारी नंबर कशी येते? 17च्या नंतर 34 आले, कसे आले? प्लस 17 करून. ठीक आहे, तर सेम मॅटर इथे होईल. जर एक्स ऑड आहे तर एक्स मध्ये 17 ऑड केले तर ही पण नंबर 17 न डिव्हिजिबल राहील आणि ही राहील फर्स्ट इवन, कारण याच्या आधीची नंबर ऑड होती, म्हणजे ही नंबर इवन आहे. याच्यानंतरची जी नंबर येईल ती ऑड राहील, कारण पॅटर्न कसा चालते? ऑड इवन. मग यामध्ये पुन्हा 17 ऑड करा, x प्लस 17 प्लस 17, आन्सर काय होईल? x प्लस 34. आता ही जी नंबर आहे ही राहील ऑड. आपल्याला पाहिजे सेकंड इवन, आपल्याला फर्स्ट इवन मिळाली म्हणून आपण पुढे चालूया. आता ही जर ऑड आहे तर याच्या नंतरची येणारी जी नंबर आहे जी 17 न डिव्हिजिबल आहे ती इवन राहील. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला या नंबर मध्ये पुन्हा 17 ऍड करावं लागेल. मग आपण काय करू? x प्लस 34 प्लस 17 करू. ठीक आहे, मग आपला आन्सर काय होईल? x प्लस 7 प्लस 4 11 जा 1, कॅरी 1, 1 प्लस 3 4 प्लस 1 5. तर आन्सर आला आपला x प्लस 51 आणि ही राहील आपली सेकंड इवन. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं की सेकंड इवन नंबर कोणती राहील की जी 17 न डिव्हिजिबल आहे. तर आपला आन्सर आहे x प्लस 51. यामध्ये ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. मग अशा प्रकारच्या कोणत्याही प्रश्नामध्ये जिथं ऑड नंबरचा टेबल विचारला असेल तर हाच कन्सेप्ट आपल्याला इथे वापरावा लागेल. ओके, नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. द सम ऑफ which of the following twin prime numbers exceed the sum of the prime numbers between 1 to 25 by 44. प्रश्नाचा अर्थ काय झाला की 1 to 25 मध्ये जेवढ्या प्राइम नंबर्स आहेत त्या सर्वांची जी ऍडिशन आहे, ठीक आहे, तर खालील 4 पर्यायापैकी कोणत्या अशा नंबरची ऍडिशन आहे की जी या दोघांच्या ऍडिशन पेक्षा 45 ने जास्त आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? पहिलं 1 to 25 मध्ये जेवढ्या प्राइम नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करावं लागेल. आता 1 to 25 मध्ये कोणत्या प्राइम नंबर्स आहे? तर ते आहे 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23. याचा अर्थ कसा आहे की प्राइम नंबर्स जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला 1 to 100 पर्यंतच्या प्राइम नंबर्स माहित असायला पाहिजे. आता आपण काय करूया की या सर्व नंबरची ऍडिशन करूया. यांची ऍडिशन करताना काय करायचं की पहिले युनिट डिजिटला ऍड करा. 3 प्लस 9 12 प्लस 7 19 प्लस 3 22 प्लस 1 23 प्लस 7 30 35 38 आणि 40. युनिटची ऍडिशन 40 आली. 40 चा आपण इथे 0 घेतला आणि कॅरी केला 4. आता टेन्स प्लेसची ऍडिशन करा. 4 प्लस 2 6 प्लस 1 7 प्लस 1 8 प्लस 1 9 प्लस 1 10. याचा अर्थ काय झाला की 1 पासून 25 पर्यंत जेवढे बी प्राइम नंबर्स आहेत त्या सर्वांची ऍडिशन आली 100. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की 1 to 25 पर्यंतच्या प्राइम नंबरची ऍडिशन जेवढी येते त्याच्यापेक्षा एक्सीड म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कोणाची ऍडिशन 45 ने येते. आता आपली ऍडिशन 100 आलेली आहे.
100 पेक्षा 45 न जास्त, याचा अर्थ 100 मध्ये 45 ऍड करा, आन्सर आलं 145. मग आपला प्रश्न एवढाच आहे आता की 4 ऑप्शन मध्ये कोणाची ऍडिशन 145 4 पेक्षा जास्त येते. मग पहिला ऑप्शन पहा इथं, 3 + 1 4, 7 + 7 14, 144 आलं. 144 आहे, तर हे आपलं ऑप्शन नाही आहे, कारण आपल्याला काय पाहिजे की 144 पेक्षा जास्त. सेकंड ऑप्शन पहा, 3 + 1 4, 8 + 4 12, हे कमी आहे, हे बी आपलं ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट पहा, 9 + 1 10 जा 0, कॅरी 1, 6 + 1 7, 7 + 5 12, 120 आले, हे बी आपला आन्सर नाही आहे. नेक्स्ट पहा, 3 + 1 4, 4 + 4 8, 84 आले, हे बी आपलं ऑप्शन नाही आहे. मग जर या चारैपैकी आपलं कोणतंच ऑप्शन येत नाही, याचा अर्थ आपण प्रश्न समजण्यात चुकलो आहे. प्रश्न कसा समजायचा आपल्याला की 1 to 25 या नंबर मधील प्राईम नंबरची जेवढी ऍडिशन येते त्याच्यापेक्षा 44 न म्हणजे 1 to 25 मध्येची जी ऍडिशन आलेली आपली 100 आलेली आहे प्राईम नंबरची, ठीक आहे. तर 100 पेक्षा 44 न कोणाची ऍडिशन जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की 144 कोणाची येते. आपली ऍडिशन 100 आलेली आहे, याच्यामध्ये 44 ऍड केला तर 144 कोणाची येते हा प्रश्न आहे. तर क्वेश्चन समजण्यामध्ये आपली किती झालेली आहे. तर 144 यामध्ये आपली कोणाची ऍडिशन आलेली आहे, तर यामध्ये आपली ऍडिशन आलेला ऑप्शन नंबर जो फर्स्ट आहे 71 आणि 73 यांची ऍडिशन आलेली आहे 144. तो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने जो कोणता प्रश्न आहे तो आपल्याला कन्फ्यूज करू शकतो, तर आपण त्या दृष्टीने तो विचार करायला पाहिजे. गॉट इट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल, थोडा ब्लॅक येत असेल, पण जे एक्झाम्पल आपण सांगत आहोत ते तुम्हाला क्लिअरली दिसत आहे. मी एक सांगू शकतो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, पण मला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जॉईन करा. जर खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सोबत थँक्सचा सुद्धा यूज करू शकता. मी इथे तुम्हाला सांगू शकतो की आपले एक पॅरेंट्स आहे गुजरातमधून, ज्यांची विद्यार्थिनी माझ्याकडे अबॅकस शिकलेली आहे. त्यांनी मला आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी 10,000 रुपये डोनेट केलेले आहे. कसं होते की जेव्हा एखादा युट्यूबर वर्क करतो युट्यूबवर, तर त्याला अल्टिमेटली पैसे मिळत नाही, पण त्याचा खर्च लागलेला असतो, ठीक आहे. तर याकरता जर मला जॉईनचे बटन भेटलेले आहे, सुपर थँक्सची भेटले आहे, तर आपण आपल्या परीने हे काम करायला पाहिजे असं मला वाटते, जर शक्य असेल तर, ठीक आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये म्हटलेलं आहे क्वेश्चन 5, हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 11 to 100 आर देअर whose digits are when interchange give a prime number. म्हणजे 11 पासून 100 पर्यंत अशा कोणत्या प्राईम नंबर्स आहेत ज्यांचे डिजिट्स इंटरचेंज केल्यानंतर ज्या नंबर मिळतात त्या सुद्धा प्राईम नंबर्स आहेत. मग यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे की इथे पहिला शब्द वापरलेला फ्रॉम. फ्रॉम याचा अर्थ होते की आपल्याला 11 ला सुद्धा कन्क्लूड करावं लागेल. तर 11 पासून 100 पर्यंतचे आपल्याला प्राईम नंबर्स माहित पाहिजे. तर सगळ्यात पहिली प्राईम नंबर्स आपली झाली 11, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 13. आता तुम्ही हा जर क्वेश्चन जर पेपरमध्ये आला तर ऑब्विसली तुम्ही काय कराल की 11 पासून 100 पर्यंतच्या प्राईम नंबरची लिस्ट बनवाल, तेच आपल्याला करायचं आहे. पण इथं जर शब्द फ्रॉम आहे याचा अर्थ आपल्याला 11 ला सोबत घ्यावं लागेल. तर 11 आहे, 13 आहे, 17 आहे. मग यासाठी तुम्हाला 11 म्हणजे 1 पासून 100 पर्यंतच्या प्राईम नंबर्स माहीत असायला पाहिजे. तर 13 आहे, 17 आहे, मग आहे 19, त्याच्यानंतर आहे 23, त्यानंतर आहे 29, मग 31, त्याच्यानंतर आहे 37, त्याच्यानंतर आहे 37 च्या नंतर 41, नंतर आहे 43, 43 नंतर आहे 47, त्यानंतर आहे 47 नंतर 51 नाही आहे, 53 आहे, ठीक आहे. तर 53, मग आहे 59, 59 च्या नंतर आहे 61, ठीक आहे. 61 च्या नंतर कोणते येईल, 63 नाही आहे, 65 नाही आहे, 67 आहे. कारण आपण प्राईम नंबर्स नेहमी कशात शोधतो,
ऑड नंबर्समध्ये. तर 67 आहे, तर 69 नाही आहे. त्यानंतर कोणती आहे 71, त्यानंतर आहे 73, 75 नाही आहे, 77 नाही आहे, 79 आहे. ठीक आहे, 79 झाली. 79 नंतर 81 नाही आहे, 83 आहे. 83 आहे. 83 नंतर 85 नाही आहे. 85 नंतर 87 सुद्धा नाही आहे. त्यानंतर 89 आहे ना. त्यानंतर 91 नाही आहे, 93 पण नाही आहे, 95 पण नाही आहे, 97 आहे. आता ह्या मी कशा डिसाईड करतो की आपण यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावतो. कोणत्या, म्हणजे सर्व इव्हन नंबर तर सोडून द्या, कोणती टेस्ट लावायची आहे 3 ची, 5 ची आणि 7 ची. ठीक आहे, या टेस्ट लावावं लागते. तर यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ह्या आपल्या एवढ्या सर्व प्राईम नंबर्स आहे. आता तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करावं की तुम्ही अशी लिस्ट बनवा. मग आपल्याला काय करायचं आहे की डिजिट्सला इंटरचेंज करायचं आहे. मग डिजिट्सला इंटरचेंज केलावा, जसं पहिले नंबर आहे 11, ही 11 जशी तशी मिळेल. मग 13 आहे, 13चा 31 होईल. 17चा आहे तर 71 होईल. 19चा आहे तर 91 होईल. पण 91 ही जी नंबर आहे ती 13च्या टेबलमध्ये येते. 13 7 91, म्हणजे हे आपले आन्सर नाही आहे. 23 आहे तर मग 32 होईल. आता काय करायचं आपल्याला की जर टेन्स प्लस मध्ये इव्हन डिजिट असेल तर तो युनिट प्लेसमध्ये जाईल, आणि तो जर युनिट प्लेसमध्ये गेला तर ती इव्हन नंबर होईल, जी प्राईम राहणार नाही. मग अशा कोणत्या नंबर आहेत त्यांना क्रॉस करून टाका. ज्यांच्या टेन्स प्लेसमध्ये इव्हन नंबर आहे तो डिजिट, ती नंबरच क्रॉस करा. का बरं? कारण टेन्स प्लसचा डिजिट इव्हन प्लेसमध्ये गेल्यानंतर, सॉरी युनिट प्लेसमध्ये गेल्यानंतर ती इव्हन नंबर बनेल, आणि इव्हन नंबर ही प्राईम राहत नाही. मग कोणत्या नंबर आहे 23 ला क्रॉस करा, 29 ला करा, 41 ला करा, 43 ला करा, 47 ला करा, त्यानंतर 61, 67, 83, 89, एवढ्या नंबर आपण क्रॉस केल्या. आता राहिल्या नंबरमध्ये चेक करूया. ठीक आहे, हे 19 पण आपली क्रॉस झालेली आहे. 31 आहे, 31 मध्ये काय होईल 13, 37 मध्ये 73, 53 मध्ये 35 होईल. आता इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यांच्या टेन्स प्लेसमध्ये 5 असेल ती नंबर जेव्हा डिजिट्स इंटरचेंज करू तेव्हा युनिट प्लेसमध्ये 5 जाईल. जर युनिट प्लेसमध्ये 5 गेला याचा अर्थ ती डिव्हिजिबल बाय 5 राहील. याचा अर्थ ती प्राईम राहील का, तर ती प्राईम राहणार नाही. म्हणजे हे सुद्धा आपली कटली. 59 सुद्धा त्यानुसार, त्या रूलनुसार कमी होईल. मग आता राहिले 71 म्हणजे 17 होईल, 73 म्हणजे 37 होईल, 79 म्हणजे 97 होईल, आणि 97 म्हणजे 79 होईल. आता एवढ्या ज्या नंबर आपल्याला भेटलेला आहे या सर्व प्राईम नंबर आहे. मग किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 11 पासून 100 पर्यंत टोटल अशा 9 प्राईम नंबर्स आहेत, ज्या कशा मिळतात की 11 पासून 100 पर्यंतच्या सर्व प्राईम नंबर्सच्या डिजिटची इंटरचेंज केल्यानंतर टोटल आपल्याला 9 प्राईम नंबर्स मिळतात, आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. मग यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, हा प्रश्न किंवा याच्यासारखे अजून प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्राईम नंबर्सवरचे आपल्याला 1 पासून 100 पर्यंतच्या प्राईम नंबर्स माहित पाहिजे, आणि त्यामध्येही आपल्याला ट्रिक्स माहित पाहिजे की डिजिटची इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्राईम नंबर्स मिळू शकतात. मग काय करायचं आपल्याला, जसं मी इथे सांगितलं की जेवढ्या आपल्या प्राईम नंबर्स आहे 1 to 100, म्हणजे इथे 11 to 100 घेतल्या, पण जेवढ्या प्राईम नंबर्स आहेत त्यांच्या टेन्स प्लेसचा जो डिजिट इव्हन असेल, टेन्स प्लेसचा डिजिट दशक स्थानचा अंक जर इव्हन असेल, समसंख्या असेल, तर डिजिट्स इंटरचेंज करून मिळणारी जी नंबर आहे ती प्राईम राहणार नाही. इथंच आपलं थोडं काम सोपं होऊन जाते. कळलं?